नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टोल आकारू नयेत अशा सूचना देऊ राज्यमंत्र्यांचं आश्वासन. 24 तासानंतरही वाहतूक कोंडी कायम, लोकांचा संताप. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. माझ्यासारखे 242 आमदार आहेत, त्यांना जाऊन विचार मी कोण आहे. एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेते पदाधिकाऱ्यांना गर्भित इशारा. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, प्रदेशाध्यक्षही ठरला होता. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य. पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्या राजकीय कसरतीला सामोरं जाण्याची शक्यता. एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले, मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला भीषण अपघात. पार्थ नव्हे, जय पवार यांची राज्यसभेसाठी चर्चा, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौरा करणार. कर्जत शहरात अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने काढून टाकले, त्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 देणार, योजना सुरू केलेल्या एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महामुंबईत 5 महापालिकात महापौर विराजमान, 3 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा. सुनेत्रा अजित पवार मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील कार्यालयात लागली पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची पाडणी. सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी कटिबद्ध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. टीईटीचा निकाल 11.28%, निकालात घसघशीत वाढ. मुंडे भावंडांच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याचं सुनेत्रा पवारांपुढे मोठं आवाहन. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी उधळपट्टीला फडणवीस यांचा लगाम. राज्याच्या उपराजधानी सांस्कृतिक शहरात या मार्गाची दुरावस्था, सर्वेक्षणातून वास्तव समोर. मुंबईसह राज्यातील उकाडा वाढणार, हवामान विभागाचा इशारा. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मतदार यादीत गंभीर चुका टाळण्याची मागणी, हिलिंग हँड्स युनिटी पॅनलकडून निबंधकांना निवेदन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील गेम चेंजर प्रकल्प ठरणार, बोईसर स्थानकाद्वारे वाढवण बंदराशी जोडणार.